हॅलो विक्रांत, कुठेस तू? मी येऊन थांबले इथे. बरं बरं ठीक आहे, ये. हॅलो विक्रांत, अरे कुठे पोहोचलायस तू नक्की? मी थांबले इथे कधीपासून. अरे काय 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं करत आता 1 तास झालाय. हे बघ विक्रांत, आता तू पुढच्या 5 मिनिटात नाही आलास ना तर मी खरंच निघून जाईन ना. ये मग लवकर. सॉरी सॉरी सॉरी, थोडा उशीर झाला मला. थोडा विक्रांत, अरे 1 तास झालाय. खरंच सॉरी. हल्ली ना खूप बिझी असतो ग मी, जरा म्हणून वेळ मिळत नाही मला. तू रागवू नकोस ना प्लीज. हे बघ, मला मान्य आहे की आपल्याला भेटायला वेळ मिळत नाहीये, पण खूप कामं असतात म्हणून होतंय ग तसं. आणि आमच्या NBFCच्या पोर्टलला प्रमाणापेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला म्हणून होतंय हे सगळं. छान. मग आता लग्नाला यायला तरी वेळ मिळेल की नाही? कमॉन यार आरती, असं का बोलतेस तू? अगं मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना, आपल्यासाठीच करतोय. हसतेस का तू? अरे मी हसते म्हणजे मी चिडलेली नाहीये, कळलं का? आरती, तू कायम मला समजून घेतेस आणि अजूनही समजून घेतेस, त्याबद्दल खरंच थँक्यू. काहीतरी ऑर्डर करूया? तू तुझ्यासाठी जे मागवणार आहेस तेच माझ्यासाठी माग. ठीक आहे. वेटर, 2 कॉफी. ओके मॅम. आरती, ओ हाय रुक्मिणी, कशी आहेस? मी मस्त. अगं किती वर्षांनी दिसलीस. येस, आफ्टर सो लॉंग. कशी आहेस तू? कशी दिसते? सुपर कूल. अमूल्य म्हणाली मला तू भेटलीस ते. या, मी ओळख करून देते. हे माझे म्हणजे होणारे, आमचं लग्न ठरलंय. हा माझा होणारा नवरा विक्रांत. हाय. विक्रांत, ही रुक्मिणी माझी क्लासमेट आहे. हो, नाईस. रुक्मिणी अगं ये बस ना. नाही नाही, यू गाईज एन्जॉय. मी कशाला उगाच कबाब में हड्डी. अगं बस, नाही तुझ्यामुळे नाही डिस्टर्ब होणार आम्ही. अगं नको, खरंच नको. आणि मला थोडं कामही आहे, सो मी निघते. हा, पण घरी नक्की या. ओके, सी यू. थँक्स. विक्रांत म्हणजे विक्रांत श्रीधर वानखेडे. येस. मी येणार आहे तुमच्या आईला भेटायला. काय सुभान, येऊ का? ताई, अगं कशी आहेस? किती दिवसांनी आलीस ग? सॉरी ग, पण मधल्या काळात ना वेळच नाही मिळाला. बहिणीसाठी पण वेळ नाहीये ना? बर तू बस, मी चहा टाकते. पण नाही 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 नाही, तू पण बस. चहा वगैरे आता काही नको, खरंच बस 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 बस. सॉरी ग, तू खूप फोन केलेस मला माहितीये, पण येतच नाही आलं. खरंच सॉरी. ताई, तू साखरपुड्याला तरी यायला हवं होतंस. खरं सांगू, लग्नाचा विषय सुद्धा काढत नाही आम्ही. सारिकाची भीती वाटते ग. कशी आहे ग सारिका? सारिका बरी आहे, म्हणजे मला तरी असं वाटतंय. आणि ह्यांची सुद्धा भीती आहे. हे कधी काय वागतील, काय डोक्यात येईल, काही सांगता येत नाही.
अगं मी आता इथेच जवळ आले होते म्हणून म्हटलं तुझ्याकडे जरा डोकावून जावं. काय ग आता निवांत बस. ए नाही नाही, बसायला मला अजिबात वेळ नाहीये, मी निघते. सुमन तू रागावली नाहीयेस ना ग? मी का रागवीन? ग मी तयारीला सुद्धा आले नाही, साखरपुड्याला सुद्धा आले नाही म्हणून रागावली असशील ना? नाही, मदतीचं काय ग एवढं. मला फक्त वाटत होतं तुझ्या मनात आता राग नाहीये ना, म्हणजे आरती आणि विक्रांतचं लग्न ठरलंय म्हणून. नाही नाही, अजिबात नाही. हा थोडं वाईट वाटलं, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अगं सारिका इतकी कामात बिझी असते आणि तिला तसं बघून ना खूप छान वाटतं. मला खात्री आहे ती नक्की प्रगती करेल. देव करो आणि तसंच हो. ए अण्णा कसं आहेत ग? यांचं काय, पेशंट आणि क्लिनिक चालू आहे. बाकी लग्नाची तयारी असते त्यात थोडीफार मदत करतात. ए सुमन, माझी पण काही मदत लागली तर नक्की सांग. ग मदत काय, तुझ्याच घरातलं लग्न आहे त्यामुळे 4 दिवस आधी राहायलाच यायचंयस तू. बरं येते. चल मी निघते, खूप घाईते. काय ग ताई, एवढ्या दिवसांनी आलीस आणि घाई घाई करतेस. नाही मी नंतर येते परत सावकाशीने, पण आता निघायला हवं. चल बाय बाय. कधी भेटते ती पत्रकार तुम्हाला? माहित नाही, म्हणजे अजून काही फोन आला नाही त्यांचा. येईल येईल, तुम्हाला फोन येईल नक्की तिचा. बरं, आता फोन आला तर कुठे भेटायला बोलव? घरी, घरीच बेटा. घरी? हा मॅडम, तुमची प्रतिमा त्यांना अगदी गृहिणीसारखी वाटली पाहिजे. म्हणजे नवऱ्यानंतर ज्या बाईनं आपल्या मुलांना वाढवलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि मग ही बाई राजकारणात आली असं वाटलं पाहिजे. तुम्ही त्यांना आपल्याशा वाटल्या पाहिजेत मॅडम. म्हणजे एक सिंपथी वाटली पाहिजे तुमच्याबद्दल. मला खरंच खूप टेन्शन आलंय. टेन्शनचं काय मॅडम, तुम्हाला तुम्ही सगळं समजावून सांगितलेलं आहे. हो माहिती आहे माझ्या लक्षात. एक गोष्ट राहिली सांगायची. बोला. म्हणजे त्यांनी साहेबांबद्दल काही विचारलं, उत्तर देऊ नका. का? साहेबांचा मृत्यू कधी झाला, कशामुळे झाला, असं काही विचारलं की त्याचं उत्तर देऊ नका, टाळा ते. आणि समजा त्यांनी खोदून खोदून विचारलंच तर डोळ्यात पाणी आणा. तुम्ही जर माझे सल्लागार नसतात तर काय केलं असतं देव जाणे. असं काही नाही मॅडम. ते म्हणतात ना, कधी कधी राजकारणापेक्षा त्यांचे सल्लागार जास्त महत्वाचे असतात. म्हणजे अर्जुनापेक्षा कृष्ण महत्वाचा, असं काहीतरी. नाही पण मी खरंच मनापासून सांगते, तुम्ही जर नसतात ना तर एक एक पाऊल पुढे टाकायला मला खरंच खूप कठीण गेलं असतं. बरं चला, येते मी. टाकूच शकणार नाही. माझ्याशिवाय एकही पाऊल तू पुढे टाकू शकणार नाहीस नूतन. त्याच्यासाठीच चाललंय हे सगळं. दाता तू है सब का, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सब का, अजो समा का, खालिक खालिक दोनों जहां का. तुझी आई निवडणुकीला उभी राहते ना, त्या इंटरव्ह्यू साठी येणार आहे मी. हो, वेदांत दादा म्हणाला मला. पण मला खरंच हे आवडलंय. म्हणजे एक महिला तिचा नवरा नसताना खंबीरपणे राजकारणात येते, निवडणुकीला तयार होते. आय मीन शी इज जस्ट रेडी टू फ्लाय. हो, म्हणजे मला पण कौतुकच वाटतं आईचं. एक विचारू,
तुझ्या आईने इतक्या वर्षांनंतर राजकारणात येण्याचा निर्णय कसा काय घेतला? खरं तर तोच प्रश्न आम्हाला सुद्धा पडतो. हे राजकारण, निवडणुका वगैरे कधी आईच्या डोक्यातच नव्हतं. हे सगळं ना ते पुरुषोत्तम काका जेलमधून बाहेर आले ना तेव्हा त्यांनी तिच्या डोक्यात भरलंय. तुला सांगतो, आई त्या पुरुषोत्तम काकांचं सगळं ऐकते. मला आणि दादाला तर प्रश्न पडतो की अशी काय जादू केली आहे त्यांनी की आई त्या पुरुषोत्तम काकांचं सगळं ऐकते. पुरुषोत्तम गुडपल्लीवार. हे पुरुषोत्तम काका म्हणजे माझ्या बाबांच्या खूप जवळचे कार्यकर्ते. माझे बाबा असताना ते त्यांच्यासाठी काम करायचे आणि आता माझ्या आईला राजकारणात मदत करतात. पण तू नक्की बोल हा आईशी. म्हणजे ती जरा बुजरी आहे, पण तू जर का तिला बोलतं केलंस ना तर ती बोलेल तुझ्याशी. ऑफकोर्स. एक मिनिट. हॅलो. हो 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 निघतोय. हा. सॉरी, मला मीटिंग आहे, मला निघावं लागेल. हो, मी पण निघते, मलाही उशीर होईल ना. ऑफकोर्स, नो इश्यूज. पण रुक्मिणी घरी ये हा आता. हो हो ये. निघू आम्ही. आरती, आपल्याला बोलायलाच नाही मिळालं. मग आता तू गप्पा मारायला ना एकदा घरीच ये, पण तुझ्या मॅडम कडून सुट्टी घेऊन ये. ठीक आहे, चल. पुरुषोत्तम गुडपल्लीवार. पुरुषोत्तम गुडपल्लीवार जेल. व्हेरी इंटरेस्टिंग. वेटर, चहा मिळेल? मग घेऊन ये. गरमागरम. अगदी हातात आलेल्या आत्ता ताज्या बातमीसारखा कडक. ओके मॅम. पुरुषोत्तम गुडपल्लीवार आणि नूतन वानखेडे आलेच मी भेटायला. कसं वाटतंय आता? ठीक आहे आता. अजून दुखतंय का? थोडंच. अमूल्य, आता बॅग घ्यायची आणि सरळ घरी निघायचं. पण सर. पण बिन काही नाही, घरी जायचं, आराम करायचं. ओके. चल, मी येतोय सोडायला. नाही, काही गरज नाहीये, मी जाईन. अमूल्य, मी म्हटलं मी येतोय सोडायला. हो सर, पण मी तेच म्हणते. अमूल्य, मी विचारत नाहीये, मी सांगतोय. सर, मी इट्स माय ऑर्डर अँड यू हॅव टू फॉलो माय ऑर्डर. सो गेट अप.
अमूल्य, अगं काय चाललंय तुझं? कुठे काय सर? तू काय आयुष्यभर असंच वागणार आहेस आता? सर सर तुम्ही गाडी का थांबवलीत? तुम्ही मला घरी सोडणार होतात ना? अमूल्य, मी काय विचारतोय ते कळतंय का तुला? सर तुम्ही बॉस म्हणून मला जी ऑर्डर दिली मी फक्त ती फॉलो करतेय. आता तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला घरी सोडणार म्हणून मी तुमच्या गाडीत बसले ना. बाकी तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाही. सो सर प्लीज कृपा करून आहे ना तुम्ही मला माझ्या घरी ड्रॉप करा. नाहीतर काय सर, मी काय करू शकते? मी रिक्षाने जाईन. हे काय नवीन नाटक सुरू केलंयस तू? सर कसलं नाटक? मी कुठलंही नाटक करत नाही. मी फक्त तुमची ऑर्डर फॉलो करतेय सर. नाहीतर मी गेले असते ना एकटी. अमूल्य, फॉर गॉड सेक हा टाइमपास बंद कर आणि प्लीज माझ्याशी नीट बोल. हवं तर ना तू कसा भांड, पण नीट बोल माझ्याशी. हे बघ, मला साखरपुड्याबद्दलचं तुझं जे म्हणणं आहे ते कळत आणि त्यासाठी माझ्याकडून तुला सॉरी पण बोलून झालंय. पण ते खूप फिल्मी नव्हतं का सर? मग आता मी काय करू तू सांग? मी तुझ्यासारखं ते नाटक करू का की अरे दुनिया वालो मुझे माफ कर देना, मैंने अमूल्या को दुखाने की जुर्रत की, असं वगैरे करू का? सर एकदा पुन्हा एकदा सर प्लीज एकदा करा ना. अरे दुनिया वालो मुझे माफ कर देना, मैंने अमूल्या को दुखाने की जुर्रत की. अजून काही ऑर्डर आहे का तुमची सर? अमूल्या आधी हे सर सर बोलणं बंद कर प्लीज. 16 ऑक्टोबरला आपला साखरपुडा नाही होणार. आय प्रॉमिस. गुड. बरं मला सांग तू हे सगळं कसं करणार आहेस? ए तू नॉर्मल झालीस का? आय मीन ते सर सर बोलणं बंद केलंस ना म्हणून म्हणतोय. हे बघ वेदांत, मला चिडायचा काही छंद नाही. पण अरे तुला सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा काही गोष्टी तू हमखास इग्नोर करतोस. अरे तुला फरक नाही पडणार पण राजा मला फरक पडेल ना. राजा? अरे म्हणजे तशी बोलायची पद्धत असते. अण्णा आम्हाला समजवताना असंच बोलत. पण हे बघ आता तू आहे ना, तू विषय नको बदलूस. हा बोल. उद्या ही गोष्ट घरी कळली ना तर मला उत्तर नाही देता येणार. आई अण्णांना सुद्धा नाही आणि आजींना तर नाहीच नाही. वेदांत, जेव्हा तुझ्या आजींनी मला पाटल्या बांगड्या दिला ना मला खूप भरून आलं होतं आणि मला मनापासून असं वाटलं की आपण आपल्या माणसांना असं नको दुखवायला. हे बघ तू हे सगळं कसं करणार आहेस मला नाही माहित, पण तू मला प्रॉमिस केलंय ना त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्की काहीतरी करशील. आणि मला फक्त एवढंच हवं होतं की तू काहीतरी करावंस. तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणालीस ना, ते आता झालं सगळं. सो दुनिया वालो आणि अमूल्य मॅडम, मी आज धन्य झालो. यस सर, आपका हुकुम सर आंखों पर. बरं चल सोडतो मी तुला घरी. आणि हो आराम करायचा आहे. ही सुद्धा ऑर्डर आहे का? हो ऑर्डर. उद्याचा दिवस आराम करायचा आणि परवा जर तुला बरं वाटलंच मग ट्रीट. ओके सर, आपका हुकुम सर आंखों पर. पण ऍक्च्युली मला उद्या कॉलेजला जावं लागणार आहे रे. हे काही गरज नाहीये, आराम कर. ठीक आहे बघते मी. ए तू जाणार असेल ना तर मला सांग, मी येतो सोडायला. वा 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 वा, आता फक्त एवढंच बाकी.
तू एक काम का नाही करत? तू घरी ये, अण्णांशी बोल आणि त्यांना असं सांग की मला तुमच्या मुलीशी आहे ना लग्न करायचं, तेव्हा मी हिला रोज कॉलेजला सोडते. अमूल्य बघा, ऍक्च्युली डन. मी आत्ताच येतो आणि आत्ताच तुझ्या अण्णांशी बोलतो. ए बाबा नको नको. चल.